इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 104 नंबरची गाथा चालली आहे तुमच्याबरोबर। बहुतेक आमचा अधिकार संपायचा होता शेवटची गाथा आहे अधिकाराची। तर पहिल्या अधिकाराचा सगळा सारांश आला त्याच्यामध्ये। काय सांगितलं अधिकारात या की प्रवचनाचा सार काय आहे, पंचास्तिकाय संग्रहाला जाणणं। मग 5 अस्तिकाय म्हणा किंवा 6 द्रव्य म्हणा, म्हणजे अधिकाराचं नावच तसं आहे, षडद्रव्य पंचास्तिकाय अधिकार। मग 5 अस्तिकायाला जाणायचं आहे म्हणजे समजून घेतलं त्यापासून भेद विज्ञान करण्यासाठी। आणि त्यामध्ये मी कोण आहे तर शुद्ध जीवास्तिकाय आहे हे सांगितलं 104 नंबरच्या गाथेमध्ये। मी शुद्ध जीवास्तिकाय आहे असं जो जाणतो त्याच्या दुःखाचा नाश होतो। मग त्याच्यासाठी त्यांनी स्टेप्स सांगितले। दुःखाचा अंत होण्यासाठी काय काय होतं, कसं दुःखाचा नाश होतो। तुम्हाला वाटतं पहिल्यांदा बिझनेस टाकल्यावर, मग धन यायला लागल्यावर, मग जरासं अजून प्रगती झाल्यावर, मग अजून एकाची 4 दुकानं झाल्यावर मग दुःखाचा अंत होतो, हो का नाही। हे स्टेप्स हे तुमचे आणि आचार्यांचे स्टेप्स दुसरे आहेत। तिथं दुःख संपलं का वाढलं हो, असं वाटतंय का? शास्त्राच्या समोर खोटं बोलायचं नाही। वाटत नाही, वाढतंय पण वाटत नाही असं आहे। मग तिथं सांगतायत खरं सुखाचं परिभाषाच माहीत नाही ना। धनाने दुःखाचा नाश होतो ही परिभाषा आहे, त्यामुळं त्याच्या मागं मग कळलं कसं म्हणायचं? लोक कमी झाला नाही म्हणताय, कळलं कसं म्हणायचं मग? म्हणजे कमी झाला तर सुटलं म्हटलं ना। मग काल तेच सांगितलं सुमन प्रकाशजींनी काय की शुचिता उत्तम शौच धर्म होतं ना काल। तर त्यांनी सांगितलं की शौच कधी प्रगट होतो, अशुचितेचा नाश झाल्यावर। मग अशुचिता कुठे आहे? हे शरीर अशुची आहे वगैरे हे सगळं बाहेरचं झालं। खरी अशुचिता कुठे आहे हो? जे लोभाचे परिणाम आहेत ना ते अशुची आहेत। मग कशा कशाचा लोभ? मग त्या सगळ्या लोभामध्ये सांगतायत तुम्ही अशुची करताय स्वतःला। म्हणजे आहे तर खरं तुम्ही शुद्ध पवित्र, पण अशा क्षुल्लक विचारांनी म्हणजे का होतो सांगा लोभ? म्हणजे त्याच्या मागे एक चिंतन। लोभ का होतो? इच्छा पूर्ण करण्यासाठी लोभ होतो। अजून जय श्रीमा लोभ का? बरं, अजून शरीराविषयी एकत्व ममत्व। अजून मी आत्म्याच्या साईडने बोलणार असं मला वाटलं। का लोभ होतो? जीवाला परिपूर्ण मानत नाही म्हणून बाहेरून पूर्ण होण्याचा प्रयत्न करतो, म्हणून लोभ होतोय। माझ्यामध्ये काहीतरी अपूर्णता आहे। म्हणजे मी परिपूर्ण आहे ह्याची भावभासना नाही आहे, तर बाहेरच्या वस्तूंनी स्वतःला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून लोभ होतोय। आणि किती मिळवल्यावरती परिपूर्णता होणार आहे हो? म्हणजे किती मिळालं तरी ती इच्छा पूर्ण होत नाही, त्यामुळं तुम्ही स्वतःला कधीच परिपूर्ण मानत नाही। म्हणून हेच परिणाम अशुची आहेत। हा लोभच सगळ्यात मलिन आहे हे सांगितलं। मग कुठल्या कुठल्या गोष्टीचा लोभ होतो तिथं समजून घ्या की आपण स्वतःपासून दूर जातोय, स्वतःला अपूर्ण सिद्ध करतोय, स्वतःला अतृप्त मानतोय, शरीराशी एकरूप मानतोय, त्या परद्रव्यांनी सुख मानतोय, ह्याच्यामुळं सगळी अशुचिता आहे। म्हणून शुची स्वभाव आहे ह्याचं भावभासन केलं तर खरा उत्तम शौच धर्म प्रगटणार। मग त्यांनी सांगितलं की 4 कषाय आहेत। ऐकलं असतील की प्रवचन का नाही? बर, 4 कषाय आहे, तर त्या 4 कषायांचा नाश किती व्रत केल्यावर होणार? 10 उपास केल्यावर, 5 उपास केल्यावर, का त्रैल अनंत व्रत काय केल्यावर 4 कषायांचा नाश होणार? आत्म्यामध्ये लीन झालं। कोण म्हणलं हे?
ही माहिती. मग नाश झाला का आपला? 4 कषायाचा नाश होणार. तर त्यांनी सांगितलं कितीही शास्त्र वाचले तरी 4 कषाय संपत नाहीत. म्हणले हजारो ग्रंथ वाचले कषाय संपवायसाठी, कषाय संपले नाहीत. म्हणले व्रत उपवास केले अगणित, पण तरी सुद्धा किती दशलक्षण झाले हो तुमचे आजपर्यंत? किती वय आहे? 72 वय. किती लगेच फटकन पाठ आहे. सांगा दशलक्षण किती झाले आता तुमचे तुमच्या आयुष्यात? गुणीला 3 करायचे असतात माहिती, कारण 1 वर्षात 3 दशलक्षण येतात. आता फटकन सांगा बघू किती दशलक्षण झाले हो? 216. 72 वर्ष जर आज आयुष्य आहे तर एका वर्षात 3 दशलक्षण येत आहेत. मग किती आपली कषाय नष्ट व्हायला पाहिजे? तेवढे आपण व्रत उपवास संयम नियम केले असणार. किती पूजा विधान केल्यावर कषाय नष्ट होणार? म्हणजे सगळं आपण हे बाहेरून नष्ट करायचा प्रयत्न करतोय, पण त्याने कषाय संपत नाही आहेत. मग कषाय संपायचा उपाय बाहेर नाही आहे तर आत आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे स्वतःला जाणत नाही म्हणून त्या पर्यायामध्ये कषाय होत आहेत. म्हणून निष्कषाय आहे, किती स्वच्छ आहे, किती आपलं सुंदर रूप आहे ह्याचं समजलं, भावभासना झाली तर कशाला त्या कषायांच्या आहारी जावं लागणार? काय गरज आहे त्या कषायांची आपल्याला? कशास शरीर मी नाही आहे तर कशाला कषाय करायचे? कषाय का करतो आपण? हेच कारण आहे सगळ्यात पहिल्यांदा. शरीराच्या सुखाला माझं सुख मानतोय, त्याला दुःख झालं की कषाय करतोय. म्हणजे किती निगडीत झालोय त्या शरीराशी आपण, की मी त्याच्यापासून वेगळा आहे हे कधीच येत नाही आपल्या ज्ञानामध्ये. आणि त्याच्यामुळे जेवायला बसल्यावर काय विचार असतो? आता हे खायचंय, नंतर ते खायचंय, संध्याकाळी काय करणार आहे, उद्या काय करणार आहे? म्हणजे काय कशामध्ये अडकला विचार? खाण्यामध्ये. बरं, उपास केल्यावर काय विचार असतो? आज काय खायचं नाही, काय खायचं नाही, काय खायचं नाही, हेच विचार. म्हणजे काय केलं? परत शरीरातच अडकलो. खायचं म्हणा, नाही तर नाही खायचं म्हणा, सगळं बाहेरच राहिलो. म्हणून सांगतायत जरासं हॅमरिंग करा ना स्वतःवर, की कुठेही असलं तरी सुद्धा जाणतोय हे करत नाही आहे, हे करणारा मी नाही आहे. असं जेव्हा आपण भावभासना करतो तेव्हा आपल्याला निष्कषाय स्वरूप जाणीवेत येतं. तुम्हाला बोलवलं नाही आहे कोण, बसा. तर म्हणून सांगितलं दुःख नष्ट करायचं तर भरपूर ध्यान करा, भरपूर स्वाध्याय करा. जेवढा आत्म्यात राहतो तेवढं लवकर दुःखाचा नाश होतो. मग 104 नंबरची गाथा काय सांगितली? मुनिऊन एतदठ्ठं तदनुगमनुज दोनिहद मोहो असमीय राग दोसो हवदिहद परापरो जीवो. काय सांगितलं होतं सांगा? हदपरावर म्हणजे हतपरापर म्हणजे परापर म्हणजे संसार. पराहून जो अपर असतो तो परापर. म्हणजे कसं लावला अर्थ? पर म्हणजे उत्कृष्ट. कोण उत्कृष्ट आहे, कोण श्रेष्ठ आहे? मोक्ष श्रेष्ठ आहे, पण त्याहून अपर म्हणजे दुसरा कोण आहे जो निकृष्ट आहे? तो संसार आहे. मग त्या पराहून दुसऱ्या अन्य असणाऱ्या म्हणजे अपर अशा संसाराचा हद म्हणजे घात करतो तो जीव. कोण? कसा घात करतो? तर त्याचा क्रम सांगतायत या गाथेमध्ये. जीव या अर्थाला जाणतो, पहिली स्टेप. दुसरं, त्याच्या अनुसरण करण्याचा उद्यम करतो. तिसरी स्टेप सांगितली तो हतमोह होतो, म्हणजे दर्शन मोहाचा घात करतो. चौथी स्टेप काय सांगितली? पसमीय राग दोसो, रागद्वेषाला प्रशमित करतो किंवा नाश करतो. आणि तोच जीव संसाराचा घात करणारा किंवा काय म्हटलं, आगामी आणि पूर्वबंधाचा नाश करणाराच दुःखापासून निवृत्त होतो. म्हणजे असं त्यांनी सांगताना क्रम सांगितलाय. पण एवंभूत न्यायाने काय सांगितलं? या समयाला तुम्ही स्वतःला जाणला तर हे सगळे स्टेप्स त्याच समयामध्ये आहेत. काय काय हो सांगा? मी आत्ता स्वतःला जाणले, दर्शन मोह नष्ट झाला, परत रागद्वेष त्या समयात आहेत कुठं? मग नष्ट करायला लागले का वेगळे? पुढच्या नंतरच्या समयामध्ये झाले का?
त्याच समयामध्ये चारित्र्यमोह सुद्धा जिंकलो. पुढं संसाराचा घात कधी होणार मग? 14व्याच्या शेवटी. त्याच समयामध्ये. म्हणून तर म्हटलं एवंभूत नयाने दर्शन मोहांधकार प्रलीयते सांगितलं ना. दर्शन मोहांधकार नष्ट होतो, त्याच्याबरोबर हे सगळे नष्ट होतात. चारित्र मोहांधकार प्रलीयते, परत समस्त दुःख प्रलीयते. लावून घ्या आपण काय चिंतनानुसार सांगतायत त्यांनी की दर्शन मोह सगळ्यात मोठं आहे हो. ते गेल्यावर दुसरं काय राहिलं मागं. मग त्या समयात जर दर्शन मोह नाही तर कुठलं दुःख आहे? सुखच सुख आहे. म्हणून सांगतायत काय करतो जीव? दर्शन मोहाचा नाश करतो. त्याच समयामध्ये जिथं आनंदाचा अनुभव करतोय तिथं बाहेकीचं सगळं हे रागद्वेष नष्ट झाले, कर्मांचा आसरव बंद थांबला, निर्जरा सुरू झाली, संवर झालाय पुढच्या येणाऱ्या कर्मांचा. त्यामुळे तिथं नियमाने त्याला आनंद आणि शांती समाधान आहे. हमारे उन्नयन का बाधक है मोह भाव. म्हणजे तुमच्या प्रगतीमध्ये बाधक कोण आहे? मोह भाव. और मोह भाव में प्रबल है दृष्टी मोह. वेगळे नाव आहेत. मिथ्यात्व म्हणा, दर्शन मोह म्हणा, दृष्टी मोह म्हणा, अंधकार म्हणा, झोप म्हणा, काय काय किती नावं दिली मोहाला आपण बघितली परवा एक दिवस. राक्षस म्हणा, अजून काय म्हणलं? दारू म्हणलं, अजून काय म्हणलं? स्वयंभूरमण समुद्र म्हणलं मोहाला. माहिती आहे का केवढं मोठं आहे होते? मोह स्वयंभूरमण उदधिको तैर कर विचरूंगा जब, असं ते अपूर्व अवसरमध्ये आलं ना. तर अशी अनेक उपमा दिल्या. पिशाच म्हणलं मोहाला, चोर म्हणलं, काय म्हणा तरी बी आम्ही सोडणार नाही म्हणा. इतका घात करतोय, इतका तो राजा म्हटल्यावर किती बरं वाटतंय. मोह राजा आहे, तो आमचाच आहे. म्हणजे त्याला धरून बसलोय ना आपण. मग आपण राजे झालोय, समजत नाही त्याचे गुलाम झालोय आपण त्या मोहाचे. मोह भाव म्हणजे दृष्टी मोह, अर्थात जो सम्यक दर्शन का लोप करे ऐसा मिथ्या अभिनिवेश यही है प्रबल प्रतिबंधक. तो अपने आप के अनुगमन में उद्यमी पुरुष के दृष्टि मोह का विनाश होता है. उससे होता है स्वरूप का परिचय. उलट करा, स्वरूपाचा परिचय झाला तर दर्शन मोहाचा नाश होतोच, करावा लागत नाही. अब जिसके बारे में पहले तो वह अव्यक्त रूप से आत्मा को कह रहा था, अब इस ही आत्मा को यह स्वसंवेदन प्रत्यक्षीभूत ढंग से अपने आत्मा को जानने लगा. म्हणजे काय म्हणायचं आहे? करणलब्धीपर्यंत हा जीव काय करत होता हो? नुसतं वाचाळ बडबड करत होता. मी जीव आहे, शरीरापासून वेगळा आहे, असं शाब्दिक ज्ञान म्हणा. पण आता जेव्हा या समयाला त्यांनी अनुभव केला, तर करणलब्धीच्या पुढे अंतर्यामामध्ये प्रवेश केला, काय झालं? त्याच समयामध्ये सगळ्यापासून भिन्नता जाणीवेत आली. तर म्हणजे बडबड नाही करायची, तिथं बडबड नाही राहिली. शब्दातून जे ज्ञान होत होतं, शाब्दिक ज्ञान संपलं आणि भावभासना झाली. छलग्रहण करू नका. ऐकलं ना दुपारचं? तर त्याच्यामध्ये काय सांगितलं ते चिंतन सांगतायत, ऐका म्हणून परत एकदा. त्यामध्ये म्हणले की आपल्याला दुसऱ्याला सांगायचं नाहीये, स्वतःचा छल करतोय आपण. जसं मी करता कर्माधिकार मध्ये नाही लावला नाही तर छल आहे. मग सांगितलं की त्यांनी समयसार वाचताय तर
तुम्ही फक्त द्रव्याचा एकांत करताय, निश्चयाचा एकांत करताय, हा छल आहे. मग तिथं पर्याय आहे, त्याला गौण करत नाहीये किंवा गौण करायला पाहिजे पण अभाव करतोय, किंवा कर्णानुयोग वाचताना पर्यायाचाच एकांत करतो, म्हणजे व्यवहाराचा एकांत झाला तर छल झाला. म्हणून चारी अनुयोगातून छल ग्रहण करू नका. कोणाचा छल ग्रहण होतो? ज्याचा मोह शिल्लक आहे. म्हणून स्वतःला जिथं शरीर रूप मानतोय तिथं छल करतोय. आता आपण आगमनानुसार ग्रहण म्हणजे त्याचे गुण आहेत, बद्दल ते घेतलं, पण आता हे मान्यतेतली छल आहे ना, तो तेच सांगितलं त्यांनी. काय सांगितलं ऐकलं का त्यांनी? जीवाजीव अधिकारामध्ये काय छल सांगितला? अध्यवसान भाव हे पुद्गलाचेच असं म्हणलं तर छल झाला तो. परत कर्ता कर्माधिकारामध्ये सर्वथा स्वतःला अकर्ता मानणं हा पण छल झाला. संपूर्ण समयसारमध्ये तसं जर द्रव्यदृष्टीनेच शुद्धच आहे असं मानलात तरी छल झाला. पर्यायाला जर अभिप्रायात घेतलं नाही किंवा पर्यायाला अभाव करून टाकला तरी छल झाला. म्हणून सगळीकडे वाचताना असं अध्यात्म रूपाने वाचा, आगम रूपाने वाचला आजपर्यंत, पण अध्यात्म समजून घेतला तर दृष्टीमोह नष्ट होतो. म्हणून सांगतायत शब्दाचं ज्ञान केलं आजपर्यंत, पण भावश्रुत नाही झालं तर मोह संपणार नाही. म्हणून 10 दिवस तरी जास्त ध्यान करायचा प्रयत्न करा. जे रोज करतो ते तर आहेच, पण इतर वेळेस पण जिथं काम नाही आहे, जिथं आपलं चालू आहे धारा कामाची जाऊ दे, तिथं आपल्याला उपयोग तर बदलता येतो. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं एक भगवान आणि मी एवढाच विषय असावा आपला, एवढा प्रयत्न ठेवा. हा शेवटी पुरुषार्थ आपल्यालाच करावा लागणार आहे. ते काय सगळं संसार संपल्यावर सोडून आम्ही जाऊन करतो असं होणार नाही आहे. इथं आहे तर वर्तमानात या क्षणापासून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून परवा आलाय तर काहीतरी आपल्या जीवनात बदल घडू द्या. अब जिसके बारे में पहले तो वह अव्यक्त रूप से आत्मा को कह रहा था, म्हणजे नुसतं पूर्वी काय होतं, जल्प करत होता करणलब्धीपर्यंतचा जीव. अब इसी आत्मा को स्वसंवेदन प्रत्यक्षीभूत से जानने लगा. काय झालं तिथं? जल्प थांबले आणि भाववासना सुरू झाली. स्वरूप परिचय हो गया ना, जिससे अधिक परिचय होता है. लोग उसमें यह ज़्यादा बोला करते हैं, और जिससे उपेक्षा होती है, साधारण परिचय होता है, उसके संबंध से वह की आवाज़ ज़्यादा हुआ करती है. काय म्हणायचं आहे? ज्याला भावभासना झाली तो हा असं प्रत्यक्ष सांगतोय. नाही, जिथं भावभासना झाली स्वतःची तिथं यहनी बोलायला सुरुवात करतो. हा मी असा मी. आणि जिथं भावभासना नाही आहे तिथं तोचा भाव असतो. तिथं किंवा जिथं प्रेम नाही आहे तिथं तो त्याचा. आता एक जण सून आहे, तिला सासूचा राग आहे, तर आता तुम्ही कसं बोलता मला माहीत नाही. काय बोलतो आपण सासूबाईंना? तुम्ही बाई म्हणाल, मम्मी म्हणाल, कोण असं बोलतंय ना आपलं. आता नवऱ्याची कोणती? ती बायकोची तीच मम्मी, आई, काय तुम्ही काय म्हणता बाई. तर ती सूनबाई तिच्या सासूबाईचा राग म्हटल्यावरती बोलताना सारखं आमची सासूबाई, आमचे सासूबाई, आमची, असं सासूबाई या नावाने. म्हटलं का द्वेष करायचा? त्या नाव घ्यायला सुद्धा आपल्याला किती द्वेष आहे म्हणजे अंतरंगामध्ये. आई म्हणू शकत नाही, बाई म्हणू शकत नाही, म्हणजे दूर करून टाकला असं. विचारातून जिथं दूर असतात ना तर तिथं काय इलाज नसतो. तुम्ही किती त्या प्रेमाचं वागणूक दाखवा, पण प्रेमळ वचन आणि प्रेमळ नाही बनायचंय. नाहीतर तिथं मायाचारी करतोय, छलच करतोय. परत नुसतं वचन चांगले बोलून तुम्ही जर अंतरंग अभिप्राय परवाच्या गोष्टीसारखं जर घाताचा असेल तर तिथं तुमची शुद्धी झाली नाही. म्हणून सांगितलं की जितूबाईंनी सांगितलं ना ध्यानामध्ये, ध्यान शिबिराच्या, की भगवंतांशी प्रेम झालंय का, किती प्रेम पाहिजे, असं प्रेम उफाळून येऊ दे तर तुम्हाला ध्यान छान होईल. म्हणून त्यांना विषय करा आणि ध्यानाला बसा, तर त्यांच्याशीच एकरूप होऊन जावा पहिल्यांदा. वारंवार त्याचा प्रयोग पाहिजे. तर तो ध्यान शिविर में परसों बताया कि भगवान को लक्ष्य करके ध्यान करते हैं तो उनके प्रति हमारा प्रेम बढ़ता है. जितना प्रेम बढ़ेगा उतना ध्यान अच्छा होगा.
क्योंकि अन्य विषय तो छूट गए। अभी उनसे जितनी एकाग्रता होगी, लय उनसे जो जितना मिल जाएगा तो उतना हम अपने पास आ सकते हैं। क्योंकि जिसको जो अच्छा लगता है वैसा बनने का प्रयत्न करता है, वैसे उस चीज़ को प्राप्त करने का प्रयत्न करता है। तो भगवान को हम देखते हैं तब या दर्शन करते हैं, उनको ध्यान में लेते हैं तो उनके जैसा बनने की हमें भावना तो जागृत होती है। इसलिए भगवान से प्रेम करो, बाकी किसी भी संसारी से प्रेम करने से कोई फ़ायदा नहीं है, ऐसा बताया। तो जिससे अधिक प्रेम होता है तो उससे उसके बारे में बोलते समय यह या मेरा ऐसा भाव आता है। और अगर जिससे प्रेम नहीं है तो कैसे बोलते हैं, बोला बताओ, आप बताओ, आप कैसे बोलते? ज्याच्याशी प्रेम नाही आहे त्याच्याशी कसं बोलता? वह, उसका, उसको. गोड बोलायलाय तुम्ही, जरा असं कडू बोलतात ना जेव्हा ज्याच्याशी प्रेम नाही त्याच्याबद्दल. दाखवत नाही बाहेर. दाखवत नाही, पण बोलण्यात पण समजते ना, कठोरता असती एक. जैसे हमारे क्लास में एक लड़का था और वो मजाक में बोलता था, लेकिन मुझे वो वर्ड्स ऐसे डिफरेंट समझ में आता था कैसे बोल रहा है। जैसे गाड़ी चला रहा था वो और उसके सामने एक कुत्ता आया था, तो आप क्या करेंगे बताओ? उसको हटाना है उस कुत्ते को. रागवून मग बाजूला. म्हणजे आपल्या बिचाऱ्याला रागवू शकतच नाही, की बाळ खाली असते. नहीं नहीं, 2 व्हीलर पे था वो और उसके सामने कुत्ता आया, तो उसको हटाना था तो ठीक है, किसी भी वर्ड से आप हटा सकते थे, लेकिन उसने क्या किया, मुझे वर्ड बताना है ना, मुझे किसी को दोष नहीं देना, सिर्फ हम कैसे वर्ड्स यूज़ करते हैं। उसको इतना गुस्सा आया, अबे कुत्ते क्या हुआ कुत्ता ही था वो, लेकिन जो वर्ड्स है ना बोलने के, उसमें जो भाव है ना, क्या किया उसने, कुत्ते को कुत्ता नहीं बोला क्या? हाँ, बराबर बोला कि गलत बोला? हाँ, लेकिन उसमें क्रोध है ना, तो उसकी वजह से वो गाली हो गई। नुसता सिर्फ कुत्ता नहीं बोला उसने, हाँ, या जानवर ऐसा बोलता था वो. अरे जनावरा सरक बाजूला, असं त्याची स्टाईल होती एक बोलायची. हो, पण एक काय म्हणायचं, चेष्टेत म्हणणं वेगळं, पण तसे शब्द त्यात भाव जो घालतो ना त्यानुसार तुमचे कशाय बाहेर पडतात. जिसके साथ प्रेम होता है तो सभी अपने वर्ड्स में भी प्रेम दिखता है, और जिसके साथ द्वेष होता है तो वैसे दूर अंतर भी दिखता है उस वर्ड्स में से ही. तो जिसको आत्मा का अनुभव हुआ है तो उसके सभी शब्दों में भी वो अनुभव झलकता है, समझ में आता है उसके बोलने से. उस स्वरूप परिचय से ज्ञान ज्योति प्रकाशमान होती है, प्रकट हो जाती है, तब इसका राग द्वेष शांत होने लगता है. मोह मिटा कि राग द्वेष स्वयं शांत हो जाते हैं. वृक्ष की जड़ कटी तो यह गिरा हुआ वृक्ष जैसे सूखने के उन्मुख रहता है, और कुछ दिनों में वह पेड़ सूख जाता है. काय कळलं? कोई पेड़ है, उसको जड़ से निकाला आपने, उखाड़ा, तो थोड़े दिन तक तो दिखता है कि वो हरा है, उसके अभी पत्ते हैं, लेकिन उसका नाश तो शुरू हो गया है, डिग्रेडेशन शुरू हो गया है उसका. कुछ ही दिनों में वो पेड़ सूख जाता है. ऐसे ही मोह के दूर होते ही, अज्ञान के दूर होते ही राग द्वेष सूखने लगते हैं. कितना अच्छा बताया. क्या? मोह ये जड़ है, वो निखट जाएगी तो राग द्वेष अपने आप सूखने लगते हैं. आपके सूख गए क्या? स्वयं परीक्षण करो. हमारे राग द्वेष अभी सूखे नहीं है, मतलब मोह अभी जिंदा है. अभी मैं जिंदा हूँ. कौन, किसने बोला था ऐसे? सिंह का काय म्हणलं, सिंगम किसी के बारे में था ना वो वर्ड, पता नहीं मुझे. जहाँ राग द्वेष शांत हुए वहाँ भावी बंध और पूर्व बंध नष्ट हो जाता है. अब पुनः बंध के कारण रहे नहीं, राग द्वेष रहे नहीं, तो यह जीव अपने स्वरूप में स्थित होकर नित्य प्रतापशील रहता है. अनंत ज्ञान, अनंत दर्शन के विकास से सर्व का ज्ञाता दृष्टा रहे,
और अपने अनंत आनंद अनंत शक्तिमय होने से सदा निराकुल रहे, ऐसा अनंत प्रताप अपने आप के चैतन्य स्वभाव में शुद्ध विधि से उपयोग में परिणत होने का प्रताप इस जीव के अनंत काल तक रहता है। क्या बताया? जहाँ हम ज्ञाता दृष्टा का अनुभव करेंगे वहीं पर अनंत शक्ति प्रकट हो जाएगी पर्याय में, और सदा निराकुलता आ जाएगी, और इसी विधि से यह जीव अनंत काल तक सुख का अनुभव कर सकता है। यो जो कुछ ज्ञान पाया, जहाँ तक पाया, हम आपने उस सिलसिले में इस शास्त्र का कितना उपयोग हो रहा है, जिस उपयोग पथ से चलकर हम मुक्ति जैसी स्थिति के निकट हो जाए, यो निहारिए और स्ववृत्ति में उद्यत होइए। आपने पहला अधिकार अभी पढ़ लिया है तो उसका जीवन में प्रयोग करना है, ये बता रहे हैं। उपयोग पथ से चलकर मुक्ति के निकट जाना है आपको, स्ववृत्ति में इसलिए उद्यत होना है। इस प्रकार इस अधिकार में कल्याण की प्राप्ति का उपायभूत पंचास्तिकायों का प्रतिपादन किया है। मतलब पंचास्तिकाय को पढ़ेंगे तो आपका कल्याण होगा, ये बता रहे हैं। क्या पढ़ना है? ये 101 से 4 गाथा नहीं पढ़ना है, उसमें जो है ना भाव वो पढ़ना है, उसको ग्रहण करना है। मतलब फिर हमें वो गाथा समझ के फायदा हो गया, नहीं तो कल्याण नहीं होगा, दुख क्षय नहीं होगा, कर्मों का आश्रव बंध नहीं रुकेगा। तो सभी गाथाओं का भाव इतना है, क्या करो? हाँ, भावश्रुत करो। तो समय सार में बताया ना, मम इदम, ऐसा अनुभव करो। यह मेरा है या मैं यह हूँ, ऐसा अनुभव करो। हम क्या करते हैं परद्रव्य में? परद्रव्य को मम इदम ऐसा चिंतन करते हैं। तो 206 नंबर की गाथा में उन्होंने टीका में बताया है कि ये आप कैसा चिंतन करो? न मम इदम स्वम न अहमस्य स्वामी। क्या बताया? आज आपको प्रयोग करना है इतना। बोलो, न मम इदम स्वम, न मम इदम स्वम, ये मेरा स्व नहीं है, और न अहमस्य स्वामी, मैं इसका स्वामी नहीं हूँ। हाँ, न अहमस्य स्वामी, न मम इदम स्वम न अहमस्य स्वामी। बोला, अहम अस्य स्वामी। हाँ, मेरा ये स्व नहीं है, मैं इसका स्वामी नहीं हूँ। शरीर को लो अभी ध्यान में और बताओ यही वाक्य। म्यूट काढून बोला, नाही तर मला काय ऐकायला येत नसते। शरीर को लक्ष्य करके बोलो। हाँ, मुझे लक्ष्य करके मत बोलो, मैं आपकी स्व नहीं हूँ, स्वामी नहीं हूँ। आपका शरीर के साथ है ना मोह, उसको देख कर बोलो। बोलो क्या? ये मेरा नहीं है, मैं उसका स्वामी। आर्यांच्या भाषेत बोला की आता। न मम इदम स्वम न अहम अस्य स्वामी। हाँ, न मम इदम स्वम न अहमस्य स्वामी। दीपाली भाभी काय म्हणले वाक्य? रोहिणी काकी, शिक्षा आंटी बोला। मी यांचा स्वामी नाही, तो माझे स्वामी आहे का? आता माझ्या भाषेत नाही बोलायचंय तुम्हाला, आचार्यांच्या भाषेत बोलायचंय। हाँ, म्हणजे आपली तशी इंटेन्शनली म्हटलं जाते हो। असं तर नुसतं म्हणतायच की हे माझं नाही, तेच माझं नाही, त्याचं मी स्वामी नाही, हे म्हणा की ॲटलिस्ट तेवढ्यासाठी तर उपयोग कॉन्सन्ट्रेट करावा लागतो। न मम इदम स्वम न अहम अस्य स्वामी। सांगा दीपाली भाभी। न मम इदम स्वम न अहम अस्य स्वामी। असं भाववासना झाली का शरीराला? आपण म्हणतोय की न मम इदम स्वम, हे माझं नाही आहे, माझं नाही आहे, मी नाही आहे। न अहमस्य स्वामी, ह्याचं मी स्वामी आहे का? आहे का? न ह्याच्यावर आज चिंतन करा दिवसभर। मी कसा आहे? अशरीरी आहे, या कोणाचाही स्वामी मी नाही किंवा पर माझा नाही। 206 नंबरच्या गाथेत आहे। 208 आहे का? परिग्रह कुठं सुरू झाला आहे? 208 गाथेच्या टीकेत आलाय बहुतेक। 8, 9, 2, 3 गाथेच्या टीकेत आहेत।
अमृतचंद्राचार्यांच्या टीकेत आलंय. बरं, मला सत्यधर्मावर सांगायचं होतं काहीतरी, एक छान वाचलं होतं मी आज. तुमचा सत्यधर्म आहे ना म्हणून. तुमचाच की. तर ते मराठी आहे, आता ह्याला ट्रान्सलेट करायचं म्हणजे सत्यवचन ही धर्म है, सत्य ही धर्म है, मूल दया धर्म के कारण सत्य वचन होते हैं. मतलब दया भी अपना धर्म है, सत्य भी अपना धर्म है. इस वजह से जो भी वचन निकलते हैं तो वो भी सत्य रहते हैं. नाही, धर्म आहे, वचन निघताना तुमचे तसे निघतायत असं सांगतोय आपण. जिथं धर्म आहे तिथं वचन असायला पाहिजेत, काय नेसेसरी आहे. सत स्वभाव है. हाँ, बराबर. उनका पूछना है जहाँ सत्य धर्म है वहाँ सत्य वचन होते हैं. ऐसा अगर आप बोलते हैं तो सिद्धों में वचन रहते हैं क्या? वहाँ पर तो सत्य धर्म है. तो ऐसा अविनाभाव नहीं है, लेकिन जहाँ जहाँ सत्य वचन होते हैं वहाँ समझ लेना सत्य धर्म है अपना. उसकी भाववासना है तो सत्य वचन निकलते हैं, या उन्हीं को सत्य कहा जाता है. संसार समुद्र से पार होने के लिए सत्य ही जहाज की तरह है. समस्त विधान में सत्य यह विधान श्रेष्ठ है. सत्य समस्त सुख का कारण है. सत्य से ही मानव जन्म भूषित है. सत्य धर्म से ही समस्त गुणों का समूह महिमा को प्राप्त होता है. सत्य के प्रभाव से देव भी सेवा करने आते हैं. सत्य बोलने वाले को और सत्य आचरण करने वाले को देव भी वश हो जाते हैं. राजा आदि लोग भी उसके पैरों की चरणों की सेवा करते हैं. उन्हीं को अणुव्रत व महाव्रत प्राप्त होते हैं जो सत स्वभाव को जानते हैं या सत्य स्वभाव को जानते हैं. सत्य से समस्त आपदाओं का नाश होता है. तो यहाँ उन्होंने एक ली है कथा. अब मराठीत ना कसं हिंदी करून सांगायचं असं. प्रयत्न करते. एक बार 5 मित्र कहीं देशांतर में धन कमाने के लिए निकल गए. उनमें 4 जो थे वो दरिद्री थे और 5वां धनवान श्रीमंत था. उनका ऐसा परस्पर में कॉन्ट्रैक्ट हो गया था कि जिसको जब व्यापार में हमें फ़ायदा हो जाएगा तो द्रव्य, तुम्हाला व्यापारात फायदा झाल्यास द्रव्य तुमचे आहे म्हणून तुम्हाला 2 हिस्से. ओके, म्हणजे काय म्हणायचे, वो जो 5वां मित्र था ना वो रईस था. उसने पूरी पूंजी लगाई थी अपनी. तो सबने ऐसा बताया अगर हमें बिजनेस में फ़ायदा हो जाएगा तो उसका जो भी आएगा ना, आय इनकम जो भी होगी उसके 2 हिस्से तुम्हारे और एक हिस्सा हमारा. वो 4 जो लोग थे, समझ में आया. 2 हिस्से आपको. हाँ, और हम काम कर रहे हैं इसलिए हमारा 1 हिस्सा. ऐसे उसने पूंजी लगाई थी इसलिए 2 हिस्से उसको और 1 हिस्सा हमारा. ऐसे सबका काय म्हणायचं, सगळ्यांचा ठराव झाला होता. हो म्हणा, काय म्हणायचं, डिसाइड हुआ था. ऐसे डिसाइड हुआ था. हाँ, उसी प्रकार वे व्यापार करने लगे वहाँ पर जाकर. शुभ से पुण्योदय से या शुभ भाव से पुण्योदय होता है, इसलिए उन्हें व्यापार में कोट्यावधि रुपयों का फ़ायदा हो गया और वो वापस आने लगे. फिर क्या हुआ था डिसीजन, जब हम उसके हिस्से करेंगे तो क्या करना था, 2 हिस्से रईस के थे और एक हिस्सा काम करने वालों के, 4 के. तो उनका वैसे जो ठराव हो गया था तो उसलिए वे काय म्हणतात, वाटणी करायला काय म्हणायचं, बंटवारा करने के लिए.
हाँ, वो बंटवारा करने के लिए बैठे। उस समय वो जो 4 दरिद्री थे ना, उनको लोभ हो गया। क्योंकि इतना पैसा कभी देखकर पता नहीं रहता, सामने पैसा आएगा तो मन वचन काय पूरे बदल जाते हैं, पूरे सभी की परिणति बदल जाती है। तो उनके मन में कपट आया। वो चारों बोलने लगे कि धन हम चारों का धन है ये, क्योंकि हमने उसमें बहुत मेहनत की है, तो इसलिए 2 हिस्से हमारे और 1 हिस्सा तुम्हारा। किसने किसको बोला? 4 लोगों ने वो धनवान मित्र को बोला। हाँ, 4 जो गरीब थे ना, वो धनवान को बोल रहे हैं कि अभी 2 हिस्से हमारे और 1 हिस्सा तुम्हारा। तो वो जो रईस था वो सम्यक दृष्टि था। किसके पले पड़ा है वो देखो, वो सम्यक दृष्टि था, सत्यवादी था, इसलिए विचार करता है कि धन लोभ से सत्य धर्म बिगड़ रहा है, तो जाने दो, हमें लोभ नहीं करना आहे। असं कोणतरी तुमच्या पदरी पडलं तर तुमचं तर कल्याणच होऊन जाईल, असं ना? आम्हाला पण मिळू देते कुठे आहे असं म्हणायचं का? तो वो बोलता है कि ठीक है, ये ऐसा बोल रहे हैं ना, इनको ज़रूरत है तो जाने दो, मुझे अपने धर्म से या अपने स्वभाव से दूर जाकर कषाय करके वो धन कमाना ही नहीं है। सम्यक दृष्टि जीव पाप भीरू रहता है, उसको इंद्रिय सुख की अभिलाषा नहीं रहती, अन्याय भोग की अभिलाषा नहीं रहती, चारित्र मोह के कर्म का उदय रहता है, इसलिए भोगता है, दिखता है भोग रहा है, लेकिन उस पर उसका प्रेम नहीं रहता। स्वभाव पर ही, रत्नत्रय रूपी धन पर ही प्रेम रहता है। तो जैसे सूखी घास काय कुजलेल्या गवताप्रमाणे धनाला उदार लोग समजतात। हाँ, जो उदार लोग रहते हैं वो धन को ऐसे सूखे हुए घास की तरह समझते हैं। शूरवीर मनुष्य जग में कीर्तिवान व सत्यवादी होने से प्रिय माने जाते हैं। मानहीन अपकीर्ति होकर जीने के अपेक्षा शरीर को ऐसे सूखी घास की तरह मानकर छोड़ देते हैं। ऐसी उनकी परिणति रहती है, ये बता रहे हैं जो ज्ञानी रहते हैं। तो जो सत्यात्मा सम्यक दृष्टि था वो निश्चिंत रहने लगा, ठीक है मुझे इतना मिला है तो मैं संतुष्ट हूँ, ऐसी उसकी परिणति। एक समय ऐसा आया कि उसको उसका वो फ्रेंड मिलने को आया, और कोई अलग फ्रेंड होगा, तो वो मिलने को आया और बातचीत करते समय बहुत ऐसे चल रहा था उनकी बातचीत की हम बहुत दिन से मिले नहीं हैं, कहाँ गया था तू? तो उसने बताया कि मैं धन संचय करने के लिए परदेश गया था। तो धन की प्राप्ति नहीं हुई तुम्हें? ऐसे उस मित्र ने इसको पूछा, कितनी हुई प्राप्ति? तो वो बोला, जो ज्ञानी था मित्र, धन प्राप्ति तो बहुत हो गई, मगर किसी भाव में विचार, देखो मुझे ये बताना है कि जो ज्ञानी रहता है उसके विचार कितने अच्छे रहते हैं। आपका टाइम ख़त्म हो गया, सॉरी। किसी भाव में अन्याय से मैंने धन कमाया होगा, इसलिए मुझे उस धन का लाभ न हुआ, नाश हो गया। नाश होना ही उसका स्वभाव है। उसका मला न लाभता ते धन नष्ट झाले असं सांगायचं त्याला। ऐसा बोलकर वो हंसने लगा, मतलब संतुष्ट था, वो सुखी था। ऐसा नहीं कि मुझे धन नहीं मिला तो उसको शोक या आकुलता, ऐसे वो हंसकर बोला, आयुष्य, धन, तारुण्य, पुत्र, स्त्री आदि कायम रहने वाले नहीं है। धर्म व कीर्ति ही जग में कायम रहते हैं। धर्म ही हमको प्राप्त करना है, इसलिए धन के विषय में मैं विरक्त हूँ। क्या बताया उसने? मुझे धर्म की प्राप्ति हो गई है तो मुझे धन के प्राप्ति के बारे में चिंता आकुलता नहीं है। हे ऐकून तो मित्र धन कसे गेले याविषयी जास्त चौकशी करू लागला। जो आलेला मित्र होता ना, त्यांनी विचारलं की कसं काय गेलं तुझं धन, सांग। तो मित्र ही सज्जन धर्मात्मा होता। एका धर्मात्म्याचा दुसरा धर्मात्मा मित्र।
तर यांनी सांगितलं, तो मित्र सज्जन धर्मात्मा होता म्हणून मागे घडलेले सर्व प्रकरण त्याने सांगितले. हे ऐकून तो म्हणाला, काही हरकत नाही, आपणाला धनासाठी विचार करावयाचा नाही, सत्य धर्माचा विचार करावयाचा आहे. सत्य धर्माचे कसल्याही अवस्थेमध्ये रक्षण करावे असे केवलींचे वचन आहे. हे वचन केव्हाही असत्य होणार नाही. सत्याचा केव्हाही जय आहे, म्हणून त्याची परीक्षा करणे जरूर आहे. असे म्हणून त्या चौघा भागीदारांना त्याने बोलावून घेतले. काय, मित्राने त्या चौघांना बोलावून घेतलं आणि त्यांना सत्य परिस्थिती विचारली. ते मिथ्यादृष्टी असल्याने पाप पुण्याचा त्यांना बिलकुल विचार नव्हता. त्यांनी सत्य तर सांगितले नाहीच, उलट त्या सम्यक दृष्टीस असत्याचा कलंक लावून त्याची खूप निंदा केली. मिथ्यादृष्टी लोक मोही असतात. मिथ्यात्वी मोहिनी अज्ञानी असतात. त्यांचा तत्वावर विश्वास नसतो. मनुष्यरूपी मृग सदा तृष्णावान असंतोषी राहतो. असे त्या मिथ्यादृष्टीचे बोलणे ऐकून तो सज्जन मित्र त्यांना म्हणाला, हा न्याय मार्ग नाही. तुम्ही अन्याय मार्गाने असत्य बोलता म्हणून तुम्हाला दंड अवश्य मिळाला पाहिजे. असे बोलून त्याने हे सर्व प्रकरण राजाला सांगितले. राजा विचार करू लागला. इतक्यात अभयकुमार मंत्री तेथे आला. कोण राजा सांगा? श्रेणिक राजा होता आणि त्यासमोर आला अभिकुमार मंत्री. ते न्यायाने नीतीने राज्यपालन करणारे होते. ते फार सूक्ष्म दृष्टीने विचार करणारे होते. त्यांनी त्या चौघा मिथ्यादृष्टींना व सम्यक दृष्टींना निरखून पाहिले. मिथ्यादृष्टी पापी आणि सदोष आहेत असा त्यांनी मनात निश्चय केला. बरोबर आहे की बुद्धीशिवाय मंत्री शोभत नाही. अभयकुमार मंत्र्याला असं बघितलं की समजलं की हा पापी आहे असं. बुद्धिमान अभयकुमार म्हणाला, तुमचा न्याय उद्या करू. तुम्ही सर्व उद्या 12 वाजता या. उद्या 12 वाजता बघायचं आपला न्याय पण. ठीक आहे, उद्या बघू आपण. बघ पुढची गोष्ट, उद्या न्यायालयात या. तर आपल्याला ती गोष्ट ऐकायला मिळेल काय आहे. ठीक आहे. ओ